नमस्कार, बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. केंद्र सरकारने दुचाकी आणि 3 चाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. 1 एप्रिल पासून सुरू होणारी ही योजना येत्या 4 महिन्यांसाठी चालू असणार आहे. या योजनेसाठी 500 कोटींच्या निधीची तरतूद देखील सरकारने केली आहे. येत्या 31 तारखेला फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणजेच फेम 2 ची मुदत संपणार असल्याने केंद्र सरकारने ही नवीन योजना चालू केली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एक देश एक निवडणूक बाबतचा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला आहे. या अहवालात कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुरुवातीला देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याची शिफारस देखील केली आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्र घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. निवडणुका एकत्र घेतल्या तर निवडणुकीत पारदर्शकता वाढेल असं समितीने म्हटलंय. एकदाच निवडणुका घेतल्यास आर्थिक विकास वेगानं साध्य करता येईल. मात्र विरोधी पक्षांनी एक देश एक निवडणूक पद्धतीला विरोध केलाय. पेटीएम वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. संकटात सापडलेल्या पेटीएमनं 15 मार्चच्या आधीच भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBIची भागीदार बँक म्हणून निवड केली आहे. पेटीएमचा UPI व्यवसाय आतापर्यंत सबसिडियरी पेटीएम पेमेंट्स बँक वर अवलंबून होता. मात्र आता RBIने पेमेंट बँकेवर निर्बंध घातल्यानंतर पेटीएम व्यावसायिक बँकेच्या शोधात होती. SBIच्या सहकार्याने पेटीएम थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडर म्हणून काम करणार आहे. या संपूर्ण घडामोडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशा निर्माण झाल्याने पेटीएमचा शेअर जवळपास 5% खाली आलाय. घाऊक महागाई निर्देशांकावर आधारित घाऊक महागाई वार्षिक आधारावर 4 महिन्याच्या निच्चांकावर म्हणजेच 0.20% खाली आली आहे. जानेवारी महिन्यात घाऊक महागाई 0.27% इतकी होती. खाद्यपदार्थ, नैसर्गिक वायू आणि कच्चं तेल तसेच वीज, मशीन आणि उपकरणं तसेच वाहनं इत्यादीच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने घाऊक महागाई सकारात्मक आहे. केंद्र सरकारने RBIला दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय. RBIला सोन्याच्या आयातीवर आता आयात शुल्क भरावं लागणार नाहीये. सोन्याची आयात करणाऱ्याला आयात शुल्कासोबतच कृषी पायाभूत आणि विकास सेस द्यावा लागतो. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम्स म्हणजेच CBICच्या अधिसूचनेनुसार RBIला सोन्याच्या आयातीवर कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाहीये. भारतातील गव्हाचा साठा यंदा कमी झालाय. भारतीय खाद्य महामंडळ म्हणजेच FCI कडील गव्हाचा साठा कमी होऊन 97 लाख टनापर्यंत खाली आलाय. 2018 नंतर पहिल्यांदाच गव्हाचा साठा हा 100 लाख टनाच्या खाली आलाय. गव्हाची मर्यादित प्रमाणात सरकारी खरेदी झाल्याने साठ्यात घट झाली. गव्हाचा साठा कमी झाला असताना तांदळाच्या साठ्यात मात्र दुपटीनं वाढ झाली आहे. बँक, विमा, म्युच्युअल फंड पासून इतर सर्वच आर्थिक साधनांसाठी एकच KYC ठेवण्याची शिफारस आर्थिक स्थिरता आणि विकास समितीने केली आहे. ही शिफारस लागू झाल्यास वारंवार KYC करायची गरज पडणार नाही. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली आहे थांबायची. तुम्ही पाहत राहा Money9 मराठी.